हे पाहू शकता आपण व्यासपीठावर प्रमुख मान्यवर नुकतंच यांचं आगमन झालेलं आहे आणि कम्युनिटी बॉक्समध्ये निश्चित जॉईन होतील A1 क्वालिटी. निश्चित खऱ्या अर्थाने खास योग्य बोलले. खरं तर A1 जोडी A1 कॉमेंटेटर म्हणजे संदेश वकारेला आणि असं वाटतं की सध्या तरी इथं काही काम नाही आहे. त्याचं काम स्वित्झर्लंड युरोपमध्ये देखना आणि चिकना असे आमचे उत्कृष्ट समालोचक. ओ टू द कम्युनिटी बॉक्स. Yes, thank you very much. The voice of Yavadmal, Sunil Pawar. चला फलंदाज पाठवा. टीम भावालेचे कॅप्टन. जास्त बैल घेऊ नका कारण आजचं शेड्यूल जे आहे ते आजच्याच रजनीमध्ये आपल्याला कंप्लीट करायचं आहे. यस, लक्ष जे आहे ते तेच लक्ष आहे जे लक्ष आपण पहिल्या मॅचमध्ये पाहिलं होतं. 50 धाबा या ठिकाणावरनं देखील ठोकायच्या आहेत टीम जय हनुमान भावालेसाठी. आणि भावाले टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. तर टीम वेलेचे कॅप्टन आपली फिल्डिंग त्या ठिकाणी सजवून घ्या. भावाले टीमचे कॅप्टन आयोजक वारंवार आवाज देत आहेत. चला लवकरात लवकर मॅचला आपण सुरुवात करूया. 50 धाबा अर्थातच अर्धशतक या ठिकाणी ठोकावा लागेल टीम भावालेसाठी विजयासाठी. पहिल्या मॅचमध्ये देखील टीम मानकोलीला 50 धाबांचं लक्ष उभं होतं आणि या मॅचमध्ये देखील आपण पाहतोय लक्ष जे आहे ते 50 धाबांचं. आपण पाहतोय हरिभक्त पारायण अनंत बुवा ठाकरे अण्णा चषक 2025 श्री अष्टविनायक 40+ ठाकूरपाडा यांचं हे आयोजन. द माइंड बिहाइंड शो वन अँड ओनली सुभाष दादा ठाकरे. चला मॅचला सुरुवात करा. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मनोज भोईर विथ विजय केने. फ्रंट लाईन षटक. बॉल विश्वासच्या हातामध्ये. यस, मॅच ऑन खेळायला सुरुवात होत आहे. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल. आणि त्या दरम्यान या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी खास करून आमच्या कॉमेंट्री पॅनलसाठी शुभेच्छा आल्या आहेत वलवरून प्रमोददादा भोईर यांच्या माध्यमातून. धन्यवाद प्रमोददादा भोईर. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस देखील आहे. सर्वांच्या वतीने दादा वहिनी तुम्हाला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असतील. DJ घनराज गणेश पाटील प्रोप्रायटर यांच्या माध्यमातून देखील तुम्हाला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि सोबतच गणेश दादा ठाकरे अँड कंपनी संपूर्ण परिवाराच्या वतीने प्रमोददादा भोईर आणि वहिनीसाहेब तुम्हाला लग्न वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि सोबतच संजय दादा ठाकरे आणि मानसी संजय ठाकरे आपणास देखील शुभेच्छा दिल्या गेल्या त्या ठिकाणावरनं. आता मात्र बोलू आपण मॅचच्या दिशेने. त्या ठिकाणी 50 धाबांचं लक्ष असताना पहिला 2 बॉलचा खेळ झालाय. दोन्ही बॉलवर सिंगल, 2 सिंगल या ठिकाणी पाहायला मिळाल्यात. विश्वास पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. या पहिल्याचा बॉल लाव्यामध्ये फटका फसलाय. देवीदास झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात पहिली विकेट. फलंदाज बाद मनोज भोईर.
समोर लग्नाच्या शुभेच्छा कवऱ्या आल्या बघल्या ग कमिटीवर का तू अध्यक्ष आहे का काय संस्था राज प्रधान नक्कीच भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष आणि लॉर्ड कमिटी मेंबर प्रमोद दादा भोईर यांच्या माध्यमातून खेळणाऱ्या दोन्ही टीम्सला ऑल द बेस्ट केलं गेलं आहे. धन्यवाद. षटकातील पुढचा बॉल नवीन फलंदाज श्रीकांत जाधव आलाय. या बलेच दिशा चुकीची आहे. ऑफस्टिक सोडून खूपच जास्त बाहेर बॉल वाईट बॉल. बाबांनो तो या ठेवा स्टेटस ठेवा. षटकातील पुढचा बॉल या बलेचा बॅटची मोठी गडा शॉट थर्ड मॅनला बॉल स्टॉप केला गेलाय. सिंगल कंप्लीट. एक पेक्षा आधी एक काही एक नाही. आता मात्र समोरच्या दिशेने विजय केने येतोय. एक महत्त्वाचा खेळाडू खरं तर टीम भाबालेची ओळख विजय केने त्या ठिकाणी मॅन इन रेड पनामा गॅप. भरपूर जबाबदारी वाढली या ठिकाणी मनोजची विकेट गेल्यानंतर. पाहूया ती जबाबदारी कशा प्रकारे या ठिकाणी पेलेल कारण संघाला आवरावं लागेल. संघाला आवरत असताना मात्र धावा देखील ठोकाव्या लागतील. या बलेस बीट केलाय. या दिशा चुकीची आहे. पंच आमच्याकडे बोलतात वाईट बॉलचा इशारा. पुन्हा एकदा मिळेल अवांतर धाव. षटकातील पुढचा बॉल वेलकम रोहिदास दादा आणि सोबतच हरेश ठाकरे यांचं देखील शुभ आगमन. हार्दिक स्वागत आहे. बॉल भरपूर वेळ हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक मात्र दूर राहिले आणि त्या दरम्यान 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. दोन धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 7 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल या बॉलेस देखील कव्हर ड्राईव्ह आपण पाहतोय. या इनफिल्डच्या आतमध्ये बॉलला स्टॉप केलं गेलं. फक्त मिळेल सिंगल. विश्वासच्या माध्यमातून अगदी साईडाम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक पहिला या ठिकाणी कंप्लीट झाला. पहिल्या षटकाची समाप्ती. धावा धावफलकावर आहेत 1/8. उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 18 बॉलवर 42 धावांची आवश्यकता. सन्माननीय विनोद दादा ठाकरे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. आठ धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात टीम भाबालेसाठी आणि त्या दरम्यान हे आपण पाहू शकता सन्माननीय विनोद दादा ठाकरे यांचे या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. वेलकम वेलकम वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम. हे आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता. नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालं त्यांना मात्र प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. बॉलिंग ट्रॅकवर सतीश. षटक क्रमांक 2. गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन आपण पाहतोय. चला थोडं स्पीडली गेला. षटकातील पहिला बॉल सतीश. या ठिकाणी हा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. संपर्क आवत असं नाही आहे. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. चांगली कॉलिंग झाली होती विजयच्या माध्यमातून आणि 2 धावा देखील त्या ठिकाणी पूर्ण केल्यात. स्ट्राईक एंडला विजयचं राहणं अति महत्त्वाचं आहे आणि विजयच्या बॅटमधून येणं
त्याहून अधिक महत्त्वाचं आहे. धावा येणं महत्त्वाचं आहे. दहा धावा धावफलकावर आहेत. समोरच्या दिशेने आपले ऑल इंडियर्स त्या ठिकाणी असतील तर तो गेट जो आहे तो बंद करून घ्या. षटकातील पुढचा बॉल सतीश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. समोर आपण विजय केनेला पाहतोय. या भल्याचा बॉल बीट केलाय फलंदाजाला, संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. अगदी वेग आणि भन्नाट वेग या ठिकाणी आपण पाहतोय सतीशच्या माध्यमातून. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. काय पिचिंग पाहायला मिळते आहे. अगदी थोडक्यात बचावलाय त्या ठिकाणी फलंदाज विजय केने. चांगल्या बॉलची सांगता पाहायला मिळाली सतीशच्या माध्यमातून. या बॉलर्स देखील शरीराचा भेद घेणारा चेंडू. जोरदार अपील, पंच सहमत नाही आहेत. पायचीची अपील ज्या बॉलेस होते त्या बॉलेस पंच तपासत असतात. चेंडू कुठे पडलाय, चेंडू मिडल स्टिकला आहे का, चेंडूची हाईट किती आहे, चेंडू बॅटकट आहे का, या सर्व गोष्टी तपासल्या जात आहेत आणि त्यानंतर पंच संमती दाखवत असतात. परंतु या बॉलेस भाऊ पाटील सर संमत नाही आहेत. बॉल निर्धाव गेलाय. लेग स्टिक मिस करत होता हा चेंडू आणि त्या कारणास्तव भाऊ पाटील सर त्या ठिकाणी अगदी स्थिर आहेत. षटकातील पुढचा बॉल समोरच्या दिशेने. अगदी अफलातून झेल झाला असता त्या ठिकाणी. कॅच ऑफ द टुर्नामेंट देखील पकडण्याची संधी जरूर त्या ठिकाणी होती. परंतु गोलंदाजासाठी बॉल टाकून झाल्यानंतर हे काम जे आहे ना ते काम तेवढंही सोपं नसतं. अगदी कठीण काम होतं. शेवटच्या क्षणी बॉल हातातून निसटला. कॅच ड्रॉप आणि त्यानंतर सिंगल कंप्लीट. सिंगल सोबत धावफलक पुढे सरकलाय. डबल वन. 11 धावा धावफलकावर. 50 धावांचा पाठलाग भावाले टीम करते. या बलेस बॉल हवेमध्ये. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 जीवनदान त्या ठिकाणी आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 कॅचेस ड्रॉप झाल्या आहेत. मात्र दोन्ही कॅचेसचा विचार केला ना तर अगदी प्रयत्न तर भरपूर चांगले झाले होते. मात्र त्या प्रयत्नांना यश मिळत नाही आहे. पुन्हा एकदा सिंगल कंप्लीट. 13 चेंडू 38ची आवश्यकता. या बॉलचा बॉल ऑफ स्टिक सोडून टाकलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. या इनिंग मधील हा तिसरा व्हाईट बॉल आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल सतीश पुन्हा एकदा. या बॉलचा बॅट आणि बॉल मध्ये हलकासा स्पर्श. टीम वेले मध्ये हर्ष. फलंदाज बाद. अगदी महत्वाची विकेट मिळाली आहे त्या ठिकाणी टीम वेलेसाठी. फलंदाज विजय केने महत्वाचा खेळाडू या ठिकाणी बाद होतोय. नवीन फलंदाज शिवाजी मैदानाच्या आतमध्ये जातोय. शिवाजीवर आता मात्र भरपूर जबाबदारी असेल कारण या ठिकाणावर धावा ज्या आहेत त्या फक्त आणि फक्त 13 आहेत. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि आता मात्र 12 चेंडू आणि विजयासाठी 37 धाबांची आवश्यकता आहे. अर्थातच तुम्हाला विकेट मोठ्या फटक्यांमध्ये डील करावी लागेल. 12 चेंडू आणि 37 धाबांची आवश्यकता.
आपण दोन्ही गोलंदाजाचा विचार केला ना तर दोन्ही गोलंदाजांना ची ॲक्शन जी आहे ती साईड आर्म पाहायला मिळाली. अगदी साईड आर्म ॲक्शनसोबत चेंडूला वारंवार पुढे ठेवण्याचं काम केलं गेलं आणि अशा टप्प्यावर गोलंदाजी झाली ज्या टप्प्यावर ना विकेट मोठे फटके खेळणं अगदी कठीण गेलं टीम भावालेसाठी. परंतु वार झाला पहिल्या 2 षटकामध्ये, पलटवार उर्वरित 2 षटकामध्ये पाहायला मिळेल का? बॉलिंग ट्रॅकवर टीमचे कॅप्टन हरीश भोईर. तिसरं षटक अति महत्त्वाचं षटक, कारण या षटकापासून आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये किती धावा उरतील. षटकातील पहिला बॉल, या बॉलर्स देखील टॉप एज बॉल हवेमध्ये, यष्टीरक्षक जेल खाली आणि जेलच्या स्वरूपात फलंदाज बाद श्रीकांत जाधव बॅक टू द डगआउट. मात्र ही जोडी जी आहे ना ती अगदी महत्त्वाची जोडी आहे टीम भावालेसाठी. भरपूर अशा अपेक्षा या जोडीकडून असतील ना त्यांच्या पाठीराख्यांना, यात काही शंका नाही आहे. कारण उर्वरित 11 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 11 बॉलमध्ये 37 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. चेसिंग इज कंपल्सरी. जय हनुमान सारंगाव टीमचे कॅप्टन, आपण टॉससाठी सज्ज राहा. षटकातील पुढचा बॉल, या बॉलेस प्ले अँड मिस, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे, चेंडू निर्धाव गेला आहे. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी हरीश भोईरच्या माध्यमातून आपण पाहतोय. 2 बॉल टाकून झाल्यात विकेट आणि सोबतच धाव खर्च केली नाही आहे, हे महत्त्वाचं आहे. या बॉलेस ऑन साईडला बॉलला भिडकावलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, फलंदाज बाद नरेश गरेल. नवीन फलंदाज लक्ष्मण मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र आव्हान जे आहे ना ते हळूहळू कठीण होत असताना आपण पाहतोय टीम भावालेसाठी. समोरच्या दिशेने ऑफ ड्राईव्हचा फटका देविदास त्या ठिकाणी आहे. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं, बॉल स्टॉप केला गेलाय. फक्त आणि फक्त एकच धाव, एकापेक्षा आधी एक काही एक नाही. 4 बॉल टाकून झाल्यात, काय कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय. हरीश भोईरच्या माध्यमातून फक्त एकच धाव खर्च केली आहे. या बॉलेस देखील बॉलला पुढे ठेवला होता, मोठा फटका ठोकण्याची संधी नाही आहे, मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल. सोळा धावा धावफलकावर झाल्या आहेत. 50 धावांचं लक्ष असताना मात्र हवी ती सुरुवात आणि पाहिजे ती फलंदाजी या ठिकाणी झाली नाही आहे टीम भावालेच्या बाजूने. या बॉलेस समोरच्या दिशेने बॉल कार्पेटच्या साने येतोय. लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मध्ये बॉल स्टॉप केला गेला आहे. सिंगल कंप्लीट. फक्त आणि फक्त सिंगल डबलचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला पहिल्या 3 ओव्हरमध्ये आणि त्या कारणास्तव आता मात्र पूर्णपणे बॅकफुटवर आपण पाहतोय जय हनुमान भावाले टीमला. कारण उर्वरित शेवटचा अंतिम षटक 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉलमध्ये डबल 3 33 धाबांची आवश्यकता.
6 चेंडू 33 धावांची आवश्यकता. षटकातील पहिला बॉल अतिशय सुरेख त्या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाजी जी आहे ना ती भरपूर चांगली आहे टीम वेलेकडे, आणि याआधी आपण फलंदाजी देखील चांगली पाहिली. त्याच्या जोरावर अगदी विजयाच्या समीप आहेत. कमालीचं प्रदर्शन या मॅचमध्ये. आडवा बाटचा हा प्रहार, काव कॉर्नर रिसरमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉल अडवून फेकी झाली आणि त्या दरम्यान एकच धाव. औपचारिकता बाकी आहे या मॅचमध्ये असंच म्हणावं लागेल, कारण अजूनही कोणत्या प्रकारे विकेट मोठा फटका येत नाहीये. अगदी या मॅचच्या माध्यमातून आपण शांत संत क्रिकेट पाहतोय. सारंगाव टीमचे कॅप्टन, चला आपण टॉससाठी या. ऑन साइडला प्रहार झालाय, बॉल स्टॉप केला गेलाय. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. आतापर्यंत एकही चौकार किंवा षटकार पाहायला मिळाला नाहीये आणि फक्त 2 बॉलचा खेळ बाकी आहे. संतोष पुन्हा एकदा या बलेस देखील हलक्या हाताने खेळून काढलाय. विजयापासून फक्त 1 चेंडू दूर आहेत वेले संघ. अतिशय चांगलं परफॉर्मन्स आणि यानंतर मात्र गाव की लढाई तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल, फॉर्मॅलिटीज लेफ्ट. यस, ती फॉर्मॅलिटीज देखील कंप्लीट झाली आहे आणि अशा प्रकारे सामना जिंकलाय गावदेवी वेले संघाने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. जय हनुमान भावाले. चला टॉससाठी या. मॅन ऑफ द मॅच, या सामन्याचा हिरो एक असा खेळाडू ज्याने ठोकल्या होत्या 22 धावा. नाव आहे गुरुनाथ. गुरु थले आपण या व्यासपीठावर. यस, विजेता आपण या व्यासपीठावर. आपण प्रथम मॅन ऑफ द मॅच आकर्षक ट्रॉफी देऊया. सन्माननीय शांताराम पाटील साहेबांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी प्रथम द्या. त्यानंतर गिफ्ट हॅम्पर आहे, आपण गिफ्ट हॅम्पर देखील देऊया. विश्वनाथ पाटील आणि योगेशजी बजागे नक्कीच जावय आहेत, त्यांना विनंती करूया आपल्या शुभ हस्ते आपण गिफ्ट हॅम्पर द्या. ते बोललो ना टॉसला पण
आपण टॉसकडे बोलूया. मी सन्माननीय योगेश बजागे आणि सोबतच विश्वनाथ पाटील या दोन मान्यवरांना विनंती करतोय की आपण टॉस बॉक्समध्ये आम्हाला जॉईन व्हा. आपण पुढच्या मॅचचा टॉस त्या ठिकाणी करणार आहोत. टीम सारंगावचे कॅप्टन चला या. पाहुण्यांच्या शुभ हस्ते हा टॉस या ठिकाणी उडवला जात आहे. छापा असं म्हणणं आहे सारंगाव टीमच्या कॅप्टनचा आणि ते झालंय. पाहुण्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर बसून घ्या. तर टॉस या ठिकाणी झालाय आणि टॉस जिंकलाय टीम सारंगावच्या कॅप्टनने. कॅप्टन माझ्या समवेत आहेत. टॉस के बॉस काय करणार? बॅटिंग फलंदाजी करणार. याचं मुख्य कारण काय? जास्तीत जास्त रन करून समोरच्या संघाला टार्गेट देऊ. नक्कीच. आता मात्र या मॅचचा विचार केला तर अगदी गाव की लढाई आहे. कसं वाटतंय? चांगलं वाटतं, पण प्रथम आमची मॅच आहे, या वर्षीची प्रथम मॅच आहे. नक्कीच. भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. त्यानंतर हरेश भोईर माझ्या समवेत आहेत. प्रथम तर मला हे सांगा की या ठिकाणी खेळत असताना कसं वाटलं? खूप चांगलं आयोजन आहे, मैदान पण खूप चांगलं आहे, त्याच्यामुळे खेळायला चांगली संधी मिळाली. टॉस जिंकला असता तर काय केलं असतं? मला निर्देश होते बाकी टीम मेंबर्सकडून की फिल्डिंगच घ्यायची आहे, पण नक्कीच. हवं ते घडतंय आणि पाहिजे ते मिळतंय. क्षेत्ररक्षण करत असताना टीम सारंगावला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 1:35च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल. या मॅचमध्ये कोणाकडून जास्त अपेक्षा असतील? जास्तीत जास्त आमचा विश्वास आणि संतोष दोघांकडून अपेक्षा असतील. धन्यवाद. तुम्हाला देखील मॅचसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. तर टॉस झालं या ठिकाणी. टॉस जिंकलाय टीम सारंगावच्या कॅप्टनने. प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे तर गोलंदाजीसाठी टीम वेलेला इन्व्हाइट केलंय. टॉस बॉक्समधून मी तुम्हाला घेऊन चालतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. तर चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आपण वेळ कमी खर्च करून लवकर खेळ आपण करूया, कारण आजचा शेड्यूल मित्र आपल्याला आजच पूर्ण करायचा आहे. अधिक वेळ न करता आपण शेड्यूल लवकर समाप्त करू. एक चांगली स्पर्धा मित्र आपल्या भेटीसाठी पाहायला मिळते. खास करून आपण पाहतोय सन्माननीय माजी उपसरपंच ठाकूरपाडा माननीय श्री सुभाष ठाकरे साहेबांच्या माध्यमातून जे स्वप्न पाहिलं गेलं त्याच्यासाठी पूर्तता करत असताना अष्टविनायक ठाकूरपाडा 40+ या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. हरिभक्त पारायण अनंत बुवा रणजित पिशेगावचे उद्योजक आणि खास आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवणारे सन्माननीय शांताराम पाटील साहेबांचा आपण यथोचित स्वागत आणि सन्मान आमचे वेळी आहेत निश्चित पिशेगावचे. आणि त्यांचं यथोचित स्वागत करण्यासाठी या आयोजक कमिटीचे आयोजक गणेशदादा यांच्या शुभ हस्ते पाहतोय आपण. बाबा आपण आलात आणि निश्चित खूप छान वाटलं या व्यासपीठावर, कारण की ज्या प्रकारे आपण ही टुर्नामेंट पाहतो एवढं सोपं नाही आहे, हे करून दाखवलं आहे आमचे लाडके अण्णा आणि त्याचे चिरंजीव बुमबुम सुभाष ठाकरे, गणेश ठाकरे आणि संपूर्ण अष्टविनायकच्या माध्यमातून. त्यानंतर आमचे जावई बापू निश्चित योगेश बजाके साहेब, ते खूप चांगलं व्यक्तिमत्व आणि सुनील पवार आणि भाऊजींचं खूप अटूट नातं होतं. आणि आत्माता पाहतो की आपण हे आमचे अण्णा यांचे जावई आहेत. पाहतोय आपण जावई बापूचं पाहुणचार करणं गरजेचं असते. किरोली गावाचे त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करताना पाहतोय आपण. या स्पर्धेचे आयोजक गणेश ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते. पिशे गावचे आमचे अजून एक लाडके जावई बापू विश्वनाथ पाटील जावई बापू हे सुद्धा आहेत, त्यांचं सुद्धा आपण योग्य पाहुणचार करूया. आणि मी
विनंती केली परत गणेश ठाकरे साहेबांना की आपण लाडके जावई बापूचं यथोचित स्वागत आणि सन्मान करायचं आहे. हे पाहू शकता आपण यथोचित स्वागत आणि सन्मान होताना आपला किमती वेळ काढून व्यासपीठावर आलात आणि व्यासपीठाची शोभा वाढवली याबद्दल परत मग जावई बापूचं मनापासून अभिनंदन करतोय आणि त्याचं यथोचित स्वागत आणि सन्मान होताना निश्चित आपण कालचा पहिला पण प्लेअर ऑफ डे म्हणजे जर कालची नाईट ज्यांनी गाजवली तो जय भोलेनाथ बॅटर कालची नाईट ज्यांच्या नावावर राहिली आणि आमचे तिघे निश्चित जावई बापू आमचे बाबा वेई बाबा पाहतोय आपण निश्चित या तिन्ही मान्यवरांच्या शुभ तर इथं मात्र निश्चित किमॅन फॉर अप दिनेश ही ट्रॉफी अतिशय देखणी आणि हा कूलर स्वीकारताना पाहतोय आपण. कालची नाईट ज्या खेळून गाजवली असा एक अतिशय आणि हा कूलर पाहतोय आपण स्वीकारताना. वेल डन, गुड जॉब किमॅन दिनेश. जाऊया आपण सामन्याकडे. आणि आज की शाम आज की रात किस खिलाडी के नाम आजच्या नाईटमध्ये कोण ठरेल. धन्यवाद पवार सर, पॉवरफुल कॉमेंटेटर. तर ओलिओ खेळाकडे सामन्याला होते सुरुवात. पंचांच्या माध्यमातून केला जात अधिकृत इशारा. हिम्मत आणि गुरुनाथ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ध्रुव आपण पाहता विश्वास याच्या खांद्यावरती विश्वास दाखवलेला आहे संघनायकाने. गेम ऑन. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला जातो साईडला. लंगांच्या रिझनला क्षेत्ररक्षक दुरून येतोय फ्रेम मध्ये आणि आपण पाहतोय चांगले क्षेत्ररक्षण इथे केलं जाते परंतु 2 धावेपासून रोखू शकत नाही आहे. मागील मॅच आपण पाहिली तर जहानमान भावाले संघाला काही करता आले नाही आहे. या स्पर्धेतील सर्वात कमी धावा त्या संघाच्या नावे आपल्याला पाहायला मिळते 21 या अंकावरती. सर्वाधिक धावाचा विचार केला तर आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये सारंगाव संघाचे आहेत 49 धावाचं टार्गेट. या ठिकाणी आपण पाहतोय अजून एक चांगला चेंडू इथं हाताळताना पाहायला मिळाला. निर्धावची झाली सांगता. निश्चित चांगली स्पर्धा मित्र आपल्याला पाहायला मिळते. तुकाराम महाराज म्हणून गेल्यात की शुद्ध बीजा पोटी फलरसाल गोमटी आणि आपल्या वडिलांच्या नावाने ही वडिलांच्या नावाला एक दुजोरा देत असताना एक चांगली स्पर्धा पाहायला मिळते. आज दुसरा दिवस आहे. या ठिकाणी पाहतोय आपण एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला चेंडू खेळून काढलेला आहे. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होते. चांगले क्षेत्ररक्षण. फेकी त्याहून अधिक चांगलीच झाली परंतु रनिंग बिटवीन द विकेट अफलातून 2 धावा अजून जमा होत आहे. 4 धावा धापलकावरती लागल्या जात आहेत. योगायोग पहा आपण पाहिलं तर दोन्ही टीमने आज 49 धावांचं टार्गेट ठेवलं होतं आणि दोन्ही संघ आता मात्र एकमेकाशी झगडतायत, झुंजतायत, लढतायत. पाहूया यामध्ये कोण विजय समाप्त करेल हे पाहण्यासारखं राहील. विश्वास तयार होतोय पुन्हा एकदा. आजच्या दिवसामध्ये कोण प्लेअर ऑफ द नाईट ठरेल हे पाहण्यासारखं राहील. कालचा दिवस गाजवला होता आपण पाहिलं तर दिनेश भोईर याने एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काय नाही आहे. प्लेअर ऑफ द नाईट म्हणजे एका सामन्यामध्ये तुम्ही सर्वाधिक चांगली कामगिरी करा मग चांगले विकेट घेऊ शकता किंवा अधिक धावा तुम्ही बनवू शकता. म्हणजे ज्या खेळाडूच्या एका सामन्यामध्ये अधिक पॉईंट जास्त असतील त्या खेळाडूला मात्र तो पारितोषिक दिला जाईल आणि ते पारितोषिक आम्हाला प्राप्त झालेलं आहे. आपण पाहिलं तर जगदीशजी नाईक यांच्या माध्यमातून. येस आपण पाहू शकता आमचे जावई आमचे याही या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी आले होते आणि ते आमच्यापासून आता थोड्या वेळामध्ये रजा घेत असताना पाहायला मिळत आहेत. मान आणि सन्मानासाठी राबवलेली ही स्पर्धा मित्र पाहायला मिळते. अनेक मान्यवर या स्पर्धेसाठी भेट देताना पाहायला मिळाले. सलग दुसरा दिवस आहे आणि मान्यवरांची मांदी आली असं म्हटलं जातं ना त्या युक्तीप्रमाणे या व्यासपीठावरती आपण पाहतोय सलग खूप गर्दी पाहायला मिळाली. धावसंख्या जर पाहिली धापलकावरती 6. अजून एक चेंडू बाकी आहे. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळालेला आहे.
क्या बात आहे, क्या बात आहे. वॉटर डिलेव्हरी पाहायला मिळते. आपण पाहिले तर पूर्णपणे चाप करून ब्लॉक करून ठेवलं होतं. यॉर्कर लेनचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा अंतिम चेंडू निर्धावची झाली सांगता. एका षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या आपण पाहतोय की फक्त आणि फक्त 6 पाहायला मिळते. संघनायकाने जो विश्वास टाकला होता विश्वासवरती, त्यासाठी पात्र ठरले, खरे ठरले आणि पहिलं षटक पॉवर प्लेचं होतं आणि पॉवरफुल गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. क्या बात आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला चांगली पाहायला मिळेल. दोन्ही संघाला विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे. नरवीर तानाजी दापोडे वर्सेस गावदेवी भादवड. हरीश पाहूया गोलंदाजी मार्कवरती आपल्याला तयार होताना पाहायला मिळते. पहिला षटक आपल्यातून आपल्याला पाहायला मिळाला आणि दुसरा षटक या ठिकाणी पाहूया. हरीश गोलंदाजी मार्कवरती येतं. पहिल्या चेंडूची फेकी करतोय. पहिल्या चेंडूवरती बिग हिट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पाहतोय सुरुवात चांगली हरीश यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. डॉट चेंडूने जेवढे निर्धाव चेंडू तुम्ही खेळून काढा तेवढा प्रेशर तुमच्या संघावरती येईल. एकाच विभागामधील हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळत आहे, सारंगाव आणि वेले. या ठिकाणी आपण पाहतोय फायलिकच्या रिझनला चेंडू ट्रॅव्हल झाला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक दुरून येईल. पाहूया काय घडेल. तोपर्यंत चेंडू मात्र निघून जाईल सीमा पार. चौकार. फलक जाऊन पोहोचतंय. हरीश पहिला चेंडू डॉट काढला होता आणि हा चेंडू मात्र आपण पाहतो येतोय चौकार. पाहूया पुढील चेंडूसाठी पुन्हा एकदा तयार होतंय हरीश. गोलंदाजी मार्गवरती यावेळेस टर्न केलंय चेंडूला. आपण पाहतोय मिडवटच्या रिझनला. क्या बात आहे. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपलातून. इथं मात्र दुसऱ्या धावेचा मानस ठेवला होता आणि या ठिकाणी फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला लहू पाहायला मिळते. मागील मॅच खूप चांगली रंगवली होती, सजवली होती. सर्व काही धुरा आपल्या खांद्यावरती घेऊन 27 धावांचं भलं मोठं एक चांगली इनिंग पेश केली होती. पाहूया या सामन्यामध्ये काय करेल. पहिला चेंडू आपण पाहतोय की रिव्हर्सचा फटका यूज करायचा होता. बल्ला तेरे हात में तो काहे टांगाडा. या ठिकाणी फलंदाज बाद होतोय LBWच्या स्वरूपात. क्या बात आहे. या ठिकाणी आपण पाहतोय मागील मॅचचा हिरो या ठिकाणी झिरो ठरतोय. काय चेंडू हाताळला होता. यॉर्कर लेनचा परफेक्ट यॉर्कर आपण जर पाहिला तर टाकला होता, हाताळला होता आणि फलंदाज लहू मात्र निराश पावलाने आपण पाहतोय डगॉटच्या आसऱ्याला जात असताना पाहायला मिळते. इनिंग ब्रेक नंतर आपण लगेच नाणेफेक करणार आहोत. शूरवीर तानाजी दापोडे वर्सेस गावदेवी भादवड. ही एक चांगली मॅच मित्र पाहायला मिळेल. दोन्ही संघनायकांना विनंती आहे की आपण या टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे.
दुसरं षटक चालू आहे. आतापर्यंत धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कुठेतरी थांबवलेले आहे धावफलक. मी तर म्हणेन मोठे फटके लागू देत नाहीये. एक लकेली चौकार जरूर पाहायला मिळाला. त्यानंतर लगेच कमबॅक करताना इथे पाहायला मिळतोय हरेश. एक ताकदवार गोलंदाज आहे. ती ताकद या ठिकाणी दाखवत असताना पाहायला मिळते. खास करून ही स्पर्धाच गोलंदाजांच्या नावे राहिली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आहे, कारण मोठा स्कोर आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. येस, या ठिकाणी शुभ आगमन होते सन्माननीय दयानंदजी भंडारी साहेबांचं. आपण पाहतोय कल्लेर गावचे विद्यमान उपसरपंच, त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आणि बंदरामारुती काल्हेर या संघामध्ये त्यांची कामगिरी खूप चांगली पाहायला मिळते. मैदान असो की मैदानाच्या बाहेर त्यांचं व्यक्तिमत्व खूप चांगलं आणि अशा महान व्यक्तिमत्वाचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ट्रिक बॉलचा पाहूया. पुढील चेंडू फुल टॉस दिली होती, हलक्या हाताने पुश केलेला पाहा. तेव्हा आपण कव्हरच्या रिझनला चेंडू ट्रॅव्हल झाला डीपमध्ये. एक धाव कंप्लीट केली, थोडंसं फंबलिंग झालं, चुकी झाली आणि अवसर होतं 2 धावा कंप्लीट करण्याचं आणि योग्यरित्या त्या 2 धावा कंप्लीट केल्या जातात. पहिल्या षटकाचा खेळ दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी आपण पाहतोय कंप्लीट होते. धावसंख्या धावफलकावरती लागली जाते ती म्हणजे 13 या अंकावरती. पहिल्या षटकामध्ये 6, या षटकामध्ये 7 आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर 2 गडी बाद केले. खास करून आपण पाहिलं तर सारंगाव संघाचा बॅकबॉन ज्याला म्हटलं जाते लहू, त्याला मात्र झिरोवरती बाद करण्यामध्ये जी यश प्राप्त झाली हरेशांची, ती एनर्जी देऊन गेली संघासाठी आणि तिथनं मात्र कमबॅक करत असताना अजून एक फलंदाज लगेच बाद केलं गेलं. आणि आता मात्र आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 13 या अंकावरती आहे. वार पलटवार क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतोय. 2 षटक या ठिकाणी आपण पाहिलं तर जय हनुमान सारंगाव संघाच्या बाजूने लागले नाहीत. गावदेवी वेले संघाने मात्र आपले गोलंदाजीची दमखम दाखवत असताना एक चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. इथनं पलटवार करावा लागेल, आक्रमण करावं लागेल. 40-40+ धावसंख्या धावफलकावरती जमा करावी लागेल. सतीश येतोय गोलंदाजी मार्कवरती, चांगला गोलंदाज आहे. षटक क्रमांक 3 या ठिकाणी हाताळण्यासाठी नेहमीच आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करत असतोय. दोन्ही संघ या फॉर्मॅटमध्ये खूप चांगला काम करतायत, परंतु या दोन्ही संघाच्या हाताला मात्र पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक अजूनही लागले नाही आहे. आज संधी आहे, पाहूया या स्पर्धेमध्ये एक सामनाही या ठिकाणी विजय संपादन केला गेला आहे. सतीश पुन्हा एकदा या ठिकाणी होते तयार गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी चला वेळ कमी खर्च करायचा प्लीज विनंती असेल. सर्व संघांना विनंती असेल की आपण वेळ खर्च कमी करायचा आहे, जेणेकरून आपलं शेड्यूल जो आहे तो लवकरात लवकर कशा प्रकारे होईल याकडे लक्ष द्यायचं आहे. यावेळेस आपण पाहतोय स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु गोलंदाजाने चेंडूवरती भन्नाट वेग पाहायला मिळाला. निर्धावची या ठिकाणी होते सांगता. आपण पाहिले तर पहिल्या ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवरती हिम्मत याने स्ट्राईक घेतली होती आणि तिथे मात्र डॉट चेंडू खेळला होता. आणि या ठिकाणी आपण पाहतोय पहिला चेंडू खेळत असताना इथं मात्र डॉट चेंडू खेळतोय. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतोय आपण डॉटची सांगता केली जाते. क्या बात आहे. हिम्मत यांना फक्त एक काम करायचं आहे की स्ट्राईक रोटेट करायचं आहे, परंतु या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा जोर आणि मनसुबा आखलेला आहे. आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय की बॅक टू बॅक 3 चेंडू मात्र
निर्धावच्या स्वरूपात खेळले गेलेत आणि या ओव्हरमध्ये 2 आपण पाहतोय. सतीश पुन्हा एकदा होतोय तयार. धावसंख्या जर पाहिली स्थिर आहे, अजूनही 13 अंकावरती पुढे सरकत नाही आहे. गाडी थांबली आहे, अजून थांबली आहे गाडी. जणू काही त्या ठिकाणी आपण पाहतोय गाडीला एक्स्ट्रा दिला जातोय, परंतु त्या चाकाखाली मात्र वीट लावली जाते डाट चेंडूची. 3 चेंडू टाकून झाले, एकही धाव आतापर्यंत खर्च केली गेली नाही आहे. एक चांगलं षटक मैदानाच्या आतमध्ये फेकण्याच्या तयारीमध्ये सतीश आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तयार होते, अतिशय जिद्दीने खेळ मैदानाच्या आतमध्ये करतोय. पुन्हा एकदा पाहूया यावेळेस. क्या बात आहे, क्या बात आहे. यावेळेस आपण पाहतोय यॉर्कर लेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या अजून थांबून आहे, पुढे जायचं नावच घेत नाही आहे. 13 या अंकावरती सलगचे 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत, एकही धाव खर्च झाली नाही. 2 षटकांनंतर आपण ती 13 धावा संख्या पाहिली होती आणि 3रं षटक या ठिकाणी सतीश हाताळतोय. आता मात्र बॅटला स्पर्श झाला गेला आहे ऑन साईडला. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने धावसंख्या पुढे आता सरकली आहे 14 या अंकावरती. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहिलं तर 3रा आहे. सर्वाधिक कमी धावा करणारा संघ म्हणजे आपण पाहिलं तर मागील मॅच, खास करून आपण जर विचार केला तर हनुमान भावाले या संघाने आजच्या दिवसामध्ये 49 धावांचं या 2 टीमने मात्र चांगली कामगिरी केली होती. यावेळेस सोडवलाय, क्या बात आहे. चेंडू गॅपमध्ये येईल का, शतरषक येतोय त्याच्या खाली आणि चांगला अंदाज बांधला, जेज केलं आणि चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट जरूर झाल्या, परंतु वाखाने जोगे शतरक्षण पाहायला मिळालं. धावसंख्या पुढे सरकली, धावसंख्या धावफलकावरती 16. तीन षटकामध्ये आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 16 पाहायला मिळते. चेक कापड व्यासपीठावर कालेर गावाचे विद्यमान उपसरपंच, माजी उपसरपंच आणि खूप मोठं व्यक्तिमत्व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य असे दयानंद भंडारी साहेबांचा आपण यथोचित स्वागताने सन्मान करून घेऊया. मी विनंती करेन या स्पर्धेचे आमचे आयोजक आणि 40+ उत्कृष्ट खेळाडू गणेश ठाकरे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण पाहुण्याचं यथोचित स्वागताने सन्मान करायचं आहे आणि ते स्वीकारताना पाहतोय आपण सन्माननीय दयानंद भंडारी साहेब. गो टू द कम्युनिटी बॉक्स. क्या बात आहे. आतापर्यंत खूप चांगली या ठिकाणी पाहतोय आपण इनिंग खेळत असताना 3 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 16 धावा जमा केलेल्या आहेत. शेवटचं अंतिम षटक संतोष येतोय गोलंदाजी मार्कवरती. तर चला दोन्ही टीमला विनंती आहे, दापोडे आणि भादवड संघनायकांना, की आपण या टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे. या इनिंगच्या समाप्तीनंतर लगेच आपण नाणेफेक करून घेऊ. पुढे चेंडू यावेळेस स्क्वेअर कट केलेला आहे, चेंडू टीपमध्ये ट्रॅव्हल झाला. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. सतरा धावा धावफलकावरती. यावेळेस पाहतोय आपण कव्हरच्या रिझनला खेळून काढलेला आहे. काय घडेल, क्या बात आहे. चेंडू जातोय सीमा पार, येतोय चौकार. हे 4 धावेने स्कोर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजे 21 या अंकावरती. अंतिम षटक आहे, दुसऱ्या चेंडूचा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. आपण पाहिलं तर कव्हरचा जो क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हरचा तो वरती होता आणि त्याच्या डोक्यावरून हा फटका खेळला गेला. एक चांगली रणनीती मुकेश यांच्या माध्यमातून आतापर्यंत 8 धावा धावफलकावरती जमा केलेल्या आहेत. त्याने 3 चेंडूंचा खेळ केलेला आहे. पुढे चेंडू यावेळेस शॉर्टपिच डिलेव्हरी, ती तिखट मारा, जागतेरवचा आदेश देत असताना परफेक्ट डिलेव्हरी या ठिकाणी संतोष हाताळतोय. क्या बात आहे. पूर्णपणे असफल ठरला गेला या फटका खेळण्यासाठी. डॉटची सांगता झाली, निर्धावची सांगता झाली. पुढे चेंडू यावेळेस आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये आहे, पाहूया काय घडतंय.
आणि या ठिकाणी झेलच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. तो खेळायला मिळाला नाही आहे. पाहूया आता या मॅचमध्ये उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 2 चेंडू मागे किती धावांची या ठिकाणी मजल मारली जाईल हे पाहण्यासारखं राहील. या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा खेळाला होते सुरुवात. क्या बात आहे, स्लाइस करण्याचा प्रयत्न होता परंतु इथेही मनसुबा फेल ठरतोय. निर्धावची होते या ठिकाणी. पुन्हा एकदा सांगता खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक करताना पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती सिंगल आले, त्यानंतर एक चौकार पाहायला मिळाला होता, त्यानंतर एकही धाव खर्च केली गेली नाही आणि एक गडी सुद्धा बाद केलं. अंतिम चेंडूची फेकी गोलंदाज या ठिकाणी टर्न होतोय. आता मात्र उडवलेला आहे, चेंडू हवेमध्ये आहे, सेफ लँडिंग होईल यात मात्र काही शंका नाही आहे. परंतु या चेंडूवरती धावा किती घेतल्या जातील हे पाहण्यासारखं राहील, कारण 2 धावा पूर्ण केल्या, तिसरीचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि पाहता पाहता ती धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. आणि 3 धावेने आपण पाहतोय धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या गेल्या त्या 24, म्हणजेच 24 चेंडू मागे 24 धावा जमा केल्या. आता 25चं टार्गेट ठेवलं गेलं आहे. तर चला टॉस बॉक्समध्ये या. वीर तानाजी दापोडे आणि गावदेवी भादवड दोन्ही टीमला विनंती आहे. चला, विनंती असेल, आपण कधीपासून पुकारा देतोय, विनंती असेल की आपण या टॉस बॉक्समध्ये. चला टॉससाठी या. वीर तानाजी दापोडे विपक्ष गावदेवी भादवड या 2 टीममध्ये पुढची मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय दयावान भंडारी साहेबांना विनंती करतोय की आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. स्वर्गीय बालराम शंकर ठाकरे बाबांच्या स्मरणार्थ हे टॉस बॉक्स या ठिकाणी उभं केलं गेलं आहे. आणि नक्कीच दयावान भंडारी साहेबांच्या शुभ हस्ते आपण या मॅचचा टॉस या ठिकाणी करणार आहोत. टॉस या ठिकाणी होत आहे. टीम दापोडेचे कॅप्टन कॉल करतायत, काटा असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते चालय. मी दयावान भंडारी साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर बसून घ्या. तर टॉस या ठिकाणी झालाय आणि टॉस जिंकलाय टीम दापोडेचे कॅप्टन ज्ञानदेव पाटील माझ्या समवेत आहेत. टॉस के बॉस काय करणार? बॅटिंग. प्रथम फलंदाजी करता याचं मुख्य कारण काय? काय ना, रात्रीची वेळ आहे, तर पहिली चेसिंग करण्यापेक्षा बॅटिंगला आम्ही उत्तम दर्जा देऊ. नक्कीच 4 षटकांची मॅच 4 ओव्हरमध्ये टीम गावदेवी भादवडसाठी किती धावांचं लक्ष उभं करण्याचा प्रयत्न असेल? एक अंदाजे 45+ करण्याचा प्रयत्न असेल. या आयोजन नियोजनासंदर्भात आपलं वैयक्तिक मत? आयोजन तर खूप छान आहे. नाईटची स्पर्धा घडवली. सुभाष ठाकरे यांचे मी आभार मानेन की त्यांनी आम्हाला इथे खेळण्यासाठी संधी दिली. आणि बरेचसे नाईट टुर्नामेंट बघतो, पण असं नियोजन एकदम उत्तम दर्जाचं आहे. नक्कीच ज्ञानदेव पाटील, एक महत्त्वाचा प्रश्न हा की
भादबड विपक्ष दापोडे ही मॅच जी लागली, प्रेक्षकांमध्ये चर्चा आहे की फायनल से पहिले फायनल, तुमचं मत काय? पब्लिकच्या म्हणण्यानुसार तर बरोबर आहे, पण आम्ही फ्रेंडशिपमध्ये सामना खेळणार. नक्कीच तर एक टफ फाईट मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हो नक्कीच. धन्यवाद, तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. त्यानंतर टीम गावदेवी भादबडचे कॅप्टन माझ्या समवेत आहेत प्रल्हाद नाईक. प्रथम तर मला हे सांगा की टॉस जर तुम्ही जिंकला असता तर काय केलं असतं? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. हवं ते घडतंय आणि पाहिजे ते मिळतंय. क्षेत्ररक्षण करत असताना टीम दापोडेला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 35 ते 40 धावांपर्यंत. आपण चालू हंगामाचा विचार केला तर ॲज अ कॅप्टन तुमचा संघ ज्या प्रकारे परफॉर्मन्स करतोय, तुम्ही सॅटिस्फाईड आहात का? सॅटिस्फाईड नाही, कारण बरेच खेळाडू जखमी झाल्यामुळे खेळाचा दर्जा खालावलेला आहे. या आयोजनासंदर्भात सुभाष ठाकरे यांनी खूप चांगल्या प्रकारे आयोजन नियोजन केलं आहे आणि आमच्या गावदेवी संघाला खेळायला दिल्याबद्दल आम्ही त्याचे हार्दिक अभिनंदन करतो. नक्कीच शेवटचा प्रश्न अगदी सेम प्रश्न जो आनंदो पाटील यांना देखील केला होता की फायनल से पहिले फायनल, याबद्दल तुमचं मत काय आहे? नक्कीच आमची नेहमीच असे टफ फाईट मॅच होते, पण लोकांचं आपल्या प्रेक्षकांचा सुद्धा आनंद होता आणि आम्ही त्याच पद्धतीने खेळणार. धन्यवाद, तुम्हाला देखील मॅचसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. तर टॉस या ठिकाणी झालाय आणि टॉस जिंकलाय टीम दापोडेच्या कॅप्टनने. प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे, तर गोलंदाजीसाठी टीम भादबडला इन्व्हाइट केलंय. टॉस बॉक्समधून मी तुम्हाला घेऊन चालतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओव्हर टू द कॉम बॉक्स. निश्चित या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य कुंदनजी पाटील साहेब. आपणास विनंती आपण या व्यासपीठावरती. त्याचबरोबर विद्यमान अध्यक्ष सन्मान्य संजयभाई म्हात्रे साहेब सुद्धा उपस्थित झालेले आहेत. आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहिले चेंडूवर एक चांगला प्रहार पाहतोय आपण. चौकार येतोय. दरम्यान निश्चित भिवंडी 40+ संघटनेचे विद्यमान अध्यक्ष सर्वांचे लाडके संजयभाई म्हात्रे साहेब आणि माजी अध्यक्ष नो डाऊट कुंदन पाटील साहेब यांना सुभाष ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. व्यासपीठावर आलेले तर रवी सर, एक आदर्श शिक्षक, चांगले अँकर. वेलकम सर, स्वागत आहे आपलं. धन्यवाद सुनील पवार. बोलूया आपण थेट मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी लक्ष जे आहे ते फक्त आणि फक्त 25 धावांचं. पहिला बॉलवर चौकार आलाय. या बलेस देखील खाली क्षेत्र निवडला. प्रयत्न तर अगदी टोकाचे पाहायला मिळतात, मात्र यश मिळत नाहीये. बॉल पाहता पाहता निघून गेलाय सीमा पार. बॅक टू बॅक सलगचा दुसरा चौकार. नेक्स्ट मॅच, पुढची मॅच अर्थातच फायनल से पहिले फायनल. गावदेवी भादबड विपक्ष वीर तानाजी दापोडे या दोन दिग्गज संघांमध्ये पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. 8 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. या बलेचा बॉल भरपूर चांगला होता, पुढे ठेवला होता. जसं पहिला स्विचिटचा प्रयत्न होतोय, यस लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. सिंगल कंप्लीट. षटकातील पुढचा बॉल. 9 धावा धावफलकावर, 25 लक्ष. अगदी सोपं टार्गेट या ठिकाणी आपण पाहतोय टीम वेल्हेसाठी. या बलेचा बॉल ऑन साईडला कार्पेटच्या साईने जातो. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना मात्र सुरुवात जी आहे ती अप्रतिम झाली आहे टीम वेलेच्या बाजूने. कारण 25 धाबांचं लक्ष, एक माफक लक्ष, आणि त्या माफक लक्षाचा पाठलाग करत असताना धाबा येत आहेत. तेरा धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिल्या मॅचमध्ये टीम सारंगावच्या बाजूने परफॉर्मन्स चांगलं पाहायला मिळालं होतं, परंतु या मॅचमध्ये फलंदाजी चांगली झाली नाही आहे.
लक्ष जे आहे ते कमी धावांचं पाहायला मिळालं. बॉल हवेमध्ये समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होत आहेत. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकाची समाप्ती 15 धावा धावफलकावर आहेत. नक्कीच आमचे परम मित्र अगदी तालुका क्रिकेटचा अर्थातच तालुक्यामध्ये कोणतेही प्रोग्राम असो, भरपूर प्रोग्राम ज्यांच्या माध्यमातून कव्हर केले गेलेत आणि खास करून मी आवर्जून उल्लेख करेन, सलग 14 वर्ष अग्री महोत्सव जे आहे ना त्या ठिकाणी अँकरिंग करत असताना एकही रुपया न घेता मात्र त्यांनी आपल्या आवाजाची जादू ज्यांनी दाखवली ते आमचे परममित्र रवींद्र तरे सरांचे या ठिकाणी शुभ आगमन व्यासपीठावर आपण पाहतोय. ज्यांची नुकतीच अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळाच्या अर्थातच श्री क्षेत्र माहूर नांदेड येथे झालेल्या कोण बनणार महाराष्ट्राचा महागायक या अंतर्गत राज्यस्तरीय कराओके गीत गायन स्पर्धेत आपल्या सुरेल आवाजाची जादूकांडी फिरवणारे भिवंडी तालुक्यातील आवाजाची खान ज्यांना आमच्याकडून हजारो तोफांचा सन्मान असे महाराष्ट्राचा महागायक प्रथम पारितोषिक पटकावणारे श्री रवींद्र गुरुनाथ तरे सर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. भरपूर साऱ्या शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी देखील आणि जे प्रथम पारितोषिक पटकावलं त्यासाठी देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल खोलवर टप्प्याचा आपण पाहतोय. चांगला बॉल त्या ठिकाणी, नक्कीच दांडी गुल्ड झाली आहे त्या ठिकाणी. अगदी बॉलला पुढे ठेवला होता, बाटची कडा पाहायला मिळाली, प्लेट ऑन झालाय फलंदाज. अगदी माफक लक्षाचा पाठलाग या ठिकाणी आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच, पुढची मॅच एका बाजूला विद्यमान अध्यक्ष तर एका बाजूला संस्थापक अध्यक्ष अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. भरपूर प्रेक्षकांच्या नजरा ज्या मॅचच्या दिशेने आहेत ती मॅच अर्थातच गावदेवी भादवाड विपक्ष वीर तानाजी दापोडे या दोन टीममध्ये आहे. टॉस दापोडे टीमच्या बाजूने लागला, फलंदाजी स्वीकारली आहे तर गोलंदाजीसाठी टीम गावदेवी भादवाडला इन्व्हाइट केलंय. शिवदास नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 18 धावा धावफलकावर, अजूनही 7 धाबांची आवश्यकता आहे. या बलेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू बीट झाला, फलंदाज बीट झाला यष्टीरक्षक आणि त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. बॅटची घडा लागली होती. यस, एक धाव मिळाली त्या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल, या बलेस देखील अजून एक चांगला बॉल. अगदी सातत्याने बॉलला पुढे ठेवलं जात आहे. खोलवर टप्प्याचे चेंडू आपण पाहतोय. मोठा फटका खेळण्यासाठी मुभा नाही आहे त्या ठिकाणी फलंदाजांना. मानाजी पुन्हा एकदा, या बले समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. अगदी सरळ बाटने हा फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी क्रिकेटमध्ये फुटबॉलचा अंदाज दाखवत असताना हिम्मत, बॉल निघून गेलाय 4 धावांसाठी. चौकार, या चौकाराच्या मदतीने अगदी सामना जो आहे तो खुला झालाय. कारण या ठिकाणावरनं फक्त आणि फक्त 2 धाबांची आवश्यकता आहे विजयासाठी. टीम गावदेवी वेले साठी हा दुसरा विजय, मात्र 2 धाबा ठोकाव्या लागतील त्यासाठी. ऑन साईडला प्रहार तर झालाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव कंप्लीट झाली आहे, दुसरी घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण. मॅच फिनिश, सामना जिंकलाय गावदेवी वेले टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक, टॉप लक. जय हनुमान सारंगाव. मॅन ऑफ द मॅच, या सामन्याचा हेरो. ज्याने 1 षटक फेकलं होतं, 2 विकेट्स घेतल्या होत्या आणि धावा खर्च केल्या होत्या फक्त आणि फक्त 7. नाव आहे हरेश भोईर. हरेश भोईर, आपण मॅन ऑफ द मॅच साठी या.